ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। संत तुकोबारायांच्या पालखी रथाला बैलजोडी देण्याचा मान दरवर्षी बदलत असतो। यंदा विठ्ठल गुजर यांना हा मान मिळालाय। आपल्या लाख मोलाच्या बैलजोडीला विठ्ठलाची सेवा करायला मिळाल्याचा आनंद सध्या गुजर कुटुंबियांमध्ये आहे। त्यामुळे अगदी डोळ्यात तेल घालून त्यांची सरबराई केली जाते आहे। संत तुकोबारायांची पालखी देहूपासून पंढरपुराकडे प्रस्थान करत असताना हे पालखी ओढण्याचा मान मिळतो बैल जोडीला। हे बैल अत्यंत भाग्यवान असतात। दरवर्षी या बैलांचे मालक सुद्धा भाग्यवान असतात। प्रत्येक वर्षी कदाचित हा बैलाचा मालक बदलत असेल, कारण यासाठी खास अर्ज करावा लागतो। संस्थांची माणसं येऊन या बैलांची चाचणी करतात। त्यांच्या चाचणीमध्ये जर हे बैल खरे उतरले तरच या बैलांना हा रथ ओढण्याचा मान मिळतो। यंदा गुजर कुटुंबियांना हा मान मिळालेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। गुजर साहेब, काय सांगाल, यंदाच्या वर्षी तुम्हाला हा मान मिळालाय? किती वर्ष तुम्ही यासाठी प्रयत्न करत होतात आणि काय काय प्रयत्न केले? आम्ही ह्या वर्षासाठी 5 वर्ष प्रयत्न करत होतो। तेव्हा आम्हाला हे वर्ष त्यांनी दिलं। संस्थांनी बैल आपली येऊन पसंत केली आणि त्यांना आवडली। त्यामुळे त्यांनी अतिशय आनंदाने आम्हाला मार्ग दिला आणि त्याच्यामुळे अतिशय आनंदाने हा सगळा आनंद साजरा करतोय। आज माझ्या गावची 100 ते 200 माणसं फुलं आज बैलांच्या संगती फिरतात। ते बघून अतिशय आनंद वाटतोय। त्यांचीही लोक चांगली आपल्या संघ वागतात, त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला। किती बैलजोड्या तुमच्या या सेवेसाठी आहेत आणि त्यांची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेता? आमच्याकडे 2 कामदार आहे। त्यांना शेंगदाणा पेंट, खोबरा पेंट किंवा चुनी सरकी सगळे 2-2 टाईम चालावं लागतं। इथे डॉक्टर मिळतात। डॉक्टर कोण पायाला काय झालेलं नाही, परंतु मलम लावणे किंवा त्याची मालिश करणे हे आमच्याकडे आणि आम्ही करतो स्वतः मालक। गरम पाण्याने शेकणे, गरम पाण्याने आंघोळ करणे, साबण लावून धुवून काढणे। अशा प्रकारे मान मिळणं हे तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचं असतं? अतिशय आनंद झालेला आहे आम्हाला याबद्दल। असा मान मिळणं कधीही मिळत नाही कोणाला, परंतु आपल्याला आज कितीतरी वर्षातून मिळाला आहे। 5 वर्षातून आपल्याला हा मान मिळालेला आहे। विठुरायाची सेवा करण्यासाठी कोणाला कधी आणि कशी संधी मिळेल हे काही सांगता येत नाही। गुजर कुटुंबियांना त्यांची बैलजोडी या सेवेसाठी देता आली, याहून भाग्य वेगळे आणखीन काय, अशीच भावना सध्या त्यांच्या हृदयात आहे। कॅमेरामन सुनील डांगेसह नम्रता वागळे, साम टीव्ही, पुणे। चला तर मग माऊली एक्सप्रेसमध्ये आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची, पण उद्या पुन्हा भेटायचं आहे याच वेळी वारी संदर्भातल्या काही घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार। टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची। राहुटी राहुटी झाली असे दाटी, पांडुरंगा भेटी ओढ लागे।